नमस्ते, मी अनंत कौसाळ. आजच्या लेक्चरमध्ये आपण भौतिकशास्त्राचा म्हणजे आपल्या फिजिक्सचे एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, आपला असा क्वेश्चन विचारलेला आहे की सौरभ ट्रॅव्हल टू नॉर्थ 12 किलोमीटर अँड गायत्री ट्रॅव्हल टू ईस्ट 8 किलोमीटर अँड साऊथ कैलास ट्रॅव्हल टू 6 किलोमीटर. फाइंड डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सर जी बघा सर, 3 पर्सन आहेत. 3 पर्सन सर वेगवेगळ्या डायरेक्शन वेगवेगळे डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहेत. आणि सर या क्वेश्चनमध्ये सर आपला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स विचारलेला आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की बघा, डिस्टन्स म्हणजे टोटल पाथ लेंथ आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्ट पाथ लेंथ. हा या ना हा सर. तर बघा, डिस्टन्स जर आपला काढायचा असेल टोटल सर प्लस प्लस करावं लागतं. आणि सर डिस्प्लेसमेंट काढताना सर जी आपला पायथागोरस थेरमचा यूज करावा लागतो. अरे हा या ना हा सर. तर बघा, कोणी किती ट्रॅव्हल केला बघा, सौरभ ट्रॅव्हल टू नॉर्थ 12 किलोमीटर. बघा सौरभ काय केलं बघा, नॉर्थ 12 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. ओके, अरे हा या ना हा सर. नंतर बघा, गायत्री ट्रॅव्हल टू ईस्ट 8 किलोमीटर. ईस्ट कुठं असतं, इकडं असतं. इकडं सर 8 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं. 12 किलोमीटर ट्रॅव्हल झाला. कोणी केला सर ट्रॅव्हल, हा सर ट्रॅव्हल केला आपल्या सौरभनं. ओके, येस और नो, यस सर. आणि सर हा गायत्रीनं सर ट्रॅव्हल केला 8 किलोमीटर. अरे हा या ना हा सर. साऊथ ट्रॅव्हल टू 6 किलोमीटर. सर साऊथ नंतर बा साऊथला 6 किलोमीटर ट्रॅव्हल केला सर कोणी, कैलासनी. अरे हा या ना हा सर. किती केला सर तो, 6 किलोमीटर केला सर. किती केला, 6 किलोमीटर कैलास ट्रॅव्हल केलेला आहे साऊथकडे. तर बघा, आपल्या या क्वेश्चनमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे. अरे हा या ना हा सर जी. हा आपण सर त्याला ए आणि बी नाव देऊया. सर आपलं काय करायचंय बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सर फाइंड करायचं आहे. तर बघा, आपण सर्वात पहिल्यांदा सर इथं डिस्टन्स फाइंड करू. आपण तर डी लिहू. ओके, डिस्टन्स इक्वल डी. तर बघा, डी म्हणजे डिस्टन्स. तर टोटल पाथ लेंथ म्हणजे सर आपलं डिस्टन्स असतं. मग टोटल पाथ लेंथ किती सर, इथं आपले टोटल पाथ लेंथ आहे बघा सर 12 आहे. ओके, टोटल पाथ लेंथ सर आपली किती बघा, 12. 12 प्लस कितना 8. 8 प्लस कितना 6. अरे हाँ या ना, कितना आंसर आएगा 12 प्लस 14. आंसर कितना 26 किलोमीटर सर जी. सर आपलं डिस्टन्स येतं सर जी. कारण आपण शिकलो टोटल पाथ लेंथ इज अ डिस्टन्स. म्हणजे 12 प्लस 8 प्लस 6 गिव 2 म्हणजे इज इक्वल टू कितना 26 किलोमीटर इज अ डिस्टन्स. सर ज्यादा आपण डिस्प्लेसमेंट काढू. तर बघा, डिस्प्लेसमेंटला एस न डिनोट केलं जातं सर जी. तर डिस्प्लेसमेंट कसं काढायचे बघा, ए टू बी आणि बी टू एस. सर या प्रकारचं आपण डिस्प्लेसमेंट काढायचंय. कारण की सर डिस्प्लेसमेंट इथं शॉर्ट पाथ लेंथ आणि डिस्टन्स इथं लॉंग पाथ लेंथ म्हणजे टोटल पाथ लेंथ. अरे हा या ना हा सर. म्हणजे सर 6 म्हणजे 12/2 किती होतं, 6 होतं. तर एस इज इक्वल टू कितना आला, 6 आलं. आणि सर हे 8 किलोमीटर राहिलं. सर आपला फाइंड काय करायचं आता, डिस्प्लेसमेंट आहे सर बी एस फाइंड करायचे. म्हणजे सर आपलं किती काय येणार, आपलं डिस्प्लेसमेंट येणार. रिपीट मी सर काय येणार, आपलं डिस्प्लेसमेंट येणार. समझ में आ रहा है आपके? ओके सर. तो लिखेंगे हम पायथागोरस थ्योरम. ऐसा और नो, यस सर. तर बघा काय लिहिलं आपण, इज इक्वल टू किसका स्क्वेअर, बी यस का स्क्वेयर इज इक्वल टू किसका स्क्वेयर, ए बी का स्क्वेयर प्लस किसका स्क्वेयर, ए यस का स्क्वेयर. अरे हा या ना हा सर. देयरफॉर बी यस स्क्वेयर इज इक्वल टू किसका स्क्वेयर, ए बी की वैल्यू कितनी 8 किलोमीटर का स्क्वेयर प्लस किसका स्क्वेयर 6 किलोमीटर का स्क्वेयर. 6 कैसे आया, आधा हुआ, ऐसा और नो, यस सर. तो बी यस स्क्वेयर इज इक्वल टू 8 का स्क्वेयर कितना 64 प्लस 36 कितना आंसर यहाँ पे इसका 100. अरे हाँ या ना हाँ सर. स्क्वेयर इतनी है, स्क्वेयर इसलिए क्या हुआ आंसर 10 किलोमीटर बबुआ जी. कितना 10 किलोमीटर. तो यहाँ पे हम लिखेंगे एस इज इक्वल टू हमारा डिस्प्लेसमेंट आ गया 10 किलोमीटर
और हमारा डी यानी डिस्टेंस आ गया हमारा 26 किलोमीटर। अरे हाँ या ना? हाँ, सर छापो दिमाग में।